आज आपण थंडगार असं लिंबू सरबत अगदी 2 मिनिटातच तयार करणार आहोत. नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर आता बघा, मार्च महिना सुरू झालेला आहे, म्हणजेच उन्हाळा चालू झाला आहे. आता यापुढे दररोज हळूहळू ऊनही वाढायला सुरुवात झाली. जसं जसं दुपारचं गरम होतं आहे तसं तसं आपण लिंबू सरबत करून पितो, कारण यामध्ये थंडावा आहे, सी विटॅमिन आहे आणि एनर्जी पण आहे. पण जसा उन्हाळा चालू होतो तशा लिंबांच्या किमती पण जास्त वाढतात. मग आपण लिंब आणायची टाळतो किंवा कमी प्रमाणात आणतो, म्हणजे आपलं लिंबू सरबत पिणं थोडंसं कमीच होतं. हे जर कमी करायचं नसेल आणि रोज लिंबू सरबत जर प्यायचं असेल, त्याचा आस्वाद जर आपल्याला घ्यायचा असेल, तर ही पावडर जर आपण करून ठेवली हाताशी, तर आपल्याला दररोज लिंबू सरबताचा आस्वाद घेता येईल. तर ही जी पावडर आहे तुम्ही बघू शकता, अगदी आंबट गोड अशी सरबताचीच पावडर आहे. जसं आपण लिंबू सरबत बनवतो लिंबाचं, त्याच पद्धतीने तशी चव असते हे या पावडरीने जर आपण सरबत बनवलं तर आता ही लिंबू सरबतची पावडर आहे ती कशी बनवायची आपण, तर ते बघूयात. तर पहिल्यांदा बघा, मी लिंब आणले. तर ही कागदी लिंब आहेत. तर अर्धा ते पाऊण किलो ही लिंब आहेत. लिंबू सध्या स्वस्त असल्यामुळे मी थोडी जास्तच आणली, पण आपण यातल्या थोड्याच लिंबांचं रस करून पावडर करणार आहोत. तर ही कागदी लिंब म्हणजेच जास्त रसाची लिंब असतात. आता ही 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलीत आणि कॉटनच्या कपड्याने अगदी कोरडी करून घ्यायची. तर पूर्ण पावडर बनेपर्यंत आपण जी भांडी वापरणार आहोत तर ती अगदी कोरडी हवीत, अजिबात ओलसर नकोत, कारण फ्रीजच्या बाहेर आपल्याला वर्षभर ही पावडर टिकवता येईल. पण मात्र अजिबात ओलसरपणा किंवा ओला चमचा, ओला हात लागला नाही पाहिजे. तर बघा, आता कपड्याने आपण स्वच्छ ही लिंब पुसून घेतली. आता आपण त्यातली 10 ते 12 लिंबांच्या अर्धे अर्धे भाग करून घेणार आहोत. लागली तर अजून एखादे 2 आपण लिंबू त्यातलं घेऊ शकतो. तर कागदी लिंब म्हणजेच काय, याची साल बघा तुम्ही, अगदी पातळ आहे. अशाच पद्धतीने ही लिंब जी आहेत, तर या लिंबाचा रस जास्त निघतो. जाड साल जी लिंबाची असते तर त्याचा रस अजिबात निघत नाही, जास्त निघत नाही. आता 10 ते 12 लिंबांच्या आपण अर्ध्या अर्ध्या फोडी करून घेऊयात. आणि आता आपण त्याचा रस काढून घ्यायचा. तर ही वाटी जी आहे, एवढ्या वाटीभर आपल्याला रस त्यातला काढून घ्यायचा. तर माझ्याकडे बघा, लिंबूची रस काढण्यासाठी माझ्याकडे हे मशीन आहे, तर त्याने मी हा रस काढून घेते. तुमच्याकडे जर ते नसेल तर तुम्ही हाताने पिळून गाळून घ्या, रस गाळून घ्यायचा आहे. तर आता एक एक करून मी लिंबाचा रस काढून घेते. पूर्ण वाटीभर रस भरला पाहिजे. अगदी जास्त जोर लावून मात्र लिंबू पिळायचं नाही आहे, कारण त्या रसामध्ये सालीचा कडवटपणा उतरेल आणि सरबत आपलं कडवट लागेल. अगदी हलक्या हाताने रस काढून घ्यायचा आहे. तर बघा, आता पूर्ण वाटीभर रस मी काढून घेतला आहे आणि एक मोठी अशी परात घेतली. तर तुमच्याकडे परात जर तुम्ही वापरणार नसाल तर 2 ताटं घेतली तरी चालतील, 2 थाळे घेतले तरी चालतील. तर मी मोठी परात घेतली. त्यात आता हा वाटीभर जो रस आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा. आता त्यात बघा, थोड्याशा लिंबाच्या बिया आलेल्या आहेत, बारीक आहेत. त्या मी चमच्याने बाहेर काढून घेते. तर आता आपल्याला हे घरातच सुकवायचं आहे, म्हणून थोडंसं पसरटच भांडं हवं. पसरट जेवढं भांडं जास्त मोठं घ्याल तुम्ही, तेवढं लवकर ही साखर सुकली जाईल. तर आता या रसामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची. तर जेवढा रस घेतला आहे त्याच्यात तिप्पट साखर आपल्याला त्यामध्ये घालायची. तर 1 वाटीभर आपण रस घेतला आहे लिंबाचा, म्हणजेच 3 वाट्या आपल्याला त्यामध्ये साखर घालायची. पण मी थोडीशी अजून जास्त साखर घालणार आहे, म्हणजे चांगलं सरबत आपलं गोड पण होईल. तर एकदा आता हे हलक्या हाताने चमच्याने आपल्याला एकत्र करून घ्यायचं. मिक्स करायचं नाही किंवा साखर त्यामध्ये विरघळवायची नाही आहे. अगदी हलक्या हाताने फक्त मिक्स करायची साखर आणि रस. आता राहिलेली जी साखर आहे थोडीशी, मी पाव वाटी त्यामध्ये
साखर घालते. आता यामध्ये जर तुम्हाला आल्याची चव आवडत असेल तर 2 चमचे आलं खिसायचं आणि त्याचं रस काढून गाळणीने गाळून 2 चमचे आल्याचा रस यामध्ये तुम्ही घालू शकता. आता ही जी साखर आहे हलक्या हाताने मी मिक्स केली. आता हे 2 ते 3 दिवस आपल्याला अगदी फॅन खाली ठेवायचं आहे, पण घरातच सुकवायची. ही उन्हामध्ये ही साखर सुकवायची नाही आहे. तर 3 दिवस आपण ही साखर सुकवून घ्यायची आणि दिवसभरातून 2 ते 3 वेळाच हलक्या हाताने हलवायचं आहे. आता बघू शकताय तुम्ही, पहिल्याच दिवशी ही संध्याकाळी तुम्ही बघू शकता ही साखर अगदी कोरडी व्हायला आता सुरुवात झालेली आहे. आता हा रस ही साखर शोषून घेते आणि आपण आता हलवून पुन्हा फॅनखाली ठेवून द्यायची. तर दिवसभर ही परात तशीच उघडी ठेवायची फॅनखाली आणि रात्री एक पातळ कपडा घेऊन त्यावर झाकण ठेवायचं. तर आता ही दुसऱ्या दिवशी बघा तुम्ही, साखर आता कोरडी व्हायला चांगली सुरुवात झाली, पण अजूनही तिसऱ्या दिवशी आपण साखर ठेवणार आहोत सुकवायला. आता हे थोडंसं हलवून घेऊया. तर बघा आता ही तिसऱ्या दिवशी साखर पूर्ण कोरडी झाली. तर आता उन्हाळा असल्यामुळे 3च दिवस लागले. तर इतर ऋतूमध्ये हिवाळ्यात पावसाळ्यात आपल्याला जरा जास्त दिवस लागतील सुकायला. तर परातीला साखर चिकटली जाते म्हणून दिवसभरातून 2 ते 3 वेळा हलक्या हाताने हलवून घ्या. तर बघा आता हाताने आपण ही साखरेचे खडे जे बनलेले आहेत ते फोडून घेऊयात, म्हणजे अगदी कोरडी झालेली आहे. आता यामध्ये मीठ मिक्स करायचं आहे. तर 2 चमचे मी साधं मीठ घालते. तर 2 चमचे घातले. तर 1 चमचा घालताना माझा कॅमेरा बंद पडलेला होता त्यामुळे तुम्हाला दिसलं नाही आहे, पण 2 चमचे साधं मीठ आणि 1 चमचा काळं मीठ मी त्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आणि मिक्स केल्यानंतर आता मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि आता ही साखर जी आहे ती बारीक करून घ्यायची. आपण साखरेची पिठी साखर जशी बनवतो तसं आपल्याला ही बारीक करून घ्यायची. तर आता चला मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते. ही बघा पावडर आपली अशी तयार झाली. जसं आपण लिंबू पिळून सरबत तयार करतो तशाच चवीचं या पावडरपासून आपण सरबत तयार केलं तरी तशीच चव लागते, काहीही फरक वाटत नाही. तर बघा एकदम बारीक अशी ही पावडर आपली तयार झालेली आहे, अत्यंत कोरडी. ही वर्षभर फ्रीजच्या बाहेरसुद्धा टिकते. आपली घरातली मंडळी कुठे बाहेर कामानिमित्त शिक्षणासाठी जर असतील त्यांना तुम्ही ही पावडर देऊ शकता. अगदी ऐन वेळेस ते ही पावडर वापरून सरबत करून पिऊ शकतील. किंवा घरात कोणी पाहुणे आले असतील त्यांना घाई असेल तर तुम्ही अगदी ग्लासमध्ये ही पावडर आणि पाणी घालून पटकन सरबत बनवून त्यांना देऊ शकता. आणि आपल्यालाही दुपारचं कंटाळा आलेला असेल तर पटकन हे सरबत, आपली फरमाईश लिंबू सरबताची जर असेल तर पटकन तुम्ही करून देऊ शकता. तर आता या पावडरपासून आपण सरबत कसं बनवायचं ते बघूयात. तर पहिल्यांदा ग्लासमध्ये आईस क्यूब घेते मी. तुम्हाला जर बर्फ आवडत नसेल तर थंड पाणी घेतलं तरी चालेल. तर जशी ग्लासची साईज असेल लहान मोठी तशाच पद्धतीने ही पावडर आपण वापरायची. तर माझे हे ग्लास जरा मोठे आहेत तर बर्फ घालून मी त्यामध्ये थंड पाणी घेतलं आहे आणि त्यात आता आपण ही पावडर घालायची. तर मी सध्या 2 चमचे पावडर घालते त्यामध्ये. छोटे ग्लास असतील तर 1.5 ते 2 चमचे तुम्ही घाला आणि मोठे असतील तर तशी तुम्ही ही पावडरचं प्रमाण वाढवू शकता. तर आता मी 2 चमचे पावडर घातली, पुन्हा 1 चमचा वाढवते त्यामध्ये कारण माझे ग्लास जरा मोठेच आहेत. तर बघा आता त्यामध्ये साखर टाकली म्हणजेच पावडर टाकली आणि 1 चमचा भिजवलेला सब्जा टाकणार आहे मी. झालं आपले लिंबू सरबत पिण्यासाठी रेडी. आता चमच्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे ही पिठी साखर जी आहे त्यामध्ये चांगली मिक्स होईल आणि आपण पिण्यासाठी आपलं लिंबू सरबत तयार आहे. तर बघा तुम्हाला हा लिंबू सरबत कसा वाटला, एकदा नक्की घरी तुम्ही ट्राय करून पहा. सध्या लिंबू स्वस्त आहे तर आणून करा आणि इतरांना प्यायला द्या. तर तुम्हाला हा सरबत आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.